प्रभो, मी यावं का? या देवेंद्र, आपलं स्वागत आहे. प्रणाम प्रभो. देवेंद्र, मी इथे प्रधान आहे, त्यामुळे नमस्कार केला नाहीत तरी चालेल. असं कसं प्रभो? इथल्या लोकांना आपले केवळ बाह्यरूप ज्ञात आहे, पण आपण साक्षात श्री विष्णू आहात याचे भान मला ठेवले पाहिजे. आपल्या येण्याची पूर्व सूचना मिळाली म्हणून आपल्या स्वागतासाठी इथे थांबलो. बोलावे. प्रभो, बोलणार तर आहेच, पण त्याआधी जर श्री खंडेरायांचे दर्शन मला झाले असते तर माझ्या येण्याचा हेतू सफल झाला असता. त्यांना संदेश पाठवला आहे, येतीलच ते. प्रभो, मी बानूची भेट घेऊन आलो. अत्यंत एकाकी आहे ती. तिचे दुःख मला पाहवत नाही. त्याची चिंता आपण करू नये देवेंद्र. श्री खंडेराय तिची काळजी घेण्यासाठी समर्थ आहेत. तरीही प्रभू, मला हेही माहिती आहे की साक्षात आपण आणि श्री लक्ष्मी देवी तिला सहाय्य करता आहात. पण तरीही इथे जेजुरी गडावर जे स्थान श्री म्हाळसा देवींना प्राप्त झाले आहे ते माझ्या कन्येला नाही. त्याची अभिलाषा देखील ठेवू नये, कारण काहीही झालं तरी शिव आणि शक्ती आहेत ते. आणि बाणाईला जे मिळालं ते आजपर्यंत कोणत्याही भक्ताला मिळालं नसेल. तेव्हा तिच्याच सुखासाठी आपण काही नाही केलं तरच उचित ठरेल. प्रणाम प्रभू. इंद्रदेव, आसन ग्रहण करावे. नाही देवा, मला आपल्याशी वार्तालाप करायचा आहे आणि लगेचच स्वर्गलोकी प्रस्थान करायचं आहे. बर, आपण बोलावे. देवा, इथे जेजुरीमध्ये साक्षात स्वर्गलोकच अवतरला आहे की काय असे वाटते. शिवाय समुद्र मंथनाच्या आख्यानाच्या वेळी तेजाचे अत्यंत सुंदर असे वलय आम्हाला स्वर्गलोकातून पाहायला मिळते. होय, आणि त्यात आपला उल्लेख होत असल्यामुळे आपण आमच्या जवळच आहात असे आम्हाला वाटते. प्रभो, हे तर माझे महद्भाग्य आहे. देवा, आख्यान अशा चरमसीमेवरती पोहोचले आहे. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. स्वामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ती अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे कशा करता आलास तू इथे? विकीची चाळी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे, आजारपणात माझा जीव वाचला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे, कुठून कुठून येता तुम्ही? नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विकी आडवा आला म्हणून लक्षात ठेवलं. ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही.
पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?